सध्या या गिरगाव मधून या शोभायात्रांमधून चालत असताना असंख्य आपण बघतोय इकडे सर्वजण सहभागी झालेले आहेत. एक उत्साह दिसतोय, एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा अनेक जण या रॅलीमध्ये सहभागी झालेत. माझ्यासोबत 76 वर्षाच्या आजी सुद्धा या शोभायात्रेमध्ये गाडीवर बसून निघालेले आहेत. साडी सुद्धा घातलेली आहे त्यांनी. आजी, नाव काय तुमचं? आशा. आशा, तुम्ही पहिल्यांदाच आलाय शोभायात्रेमध्ये की? ह्याच्यात पहिल्यांदा आलोय. बाकी पुण्या गेल्या वर्षी गोवाला जाऊन आलो. बाईक वरती? बाईक वरती. बापरे, एक्सप्रेसनीच गेलोय आम्ही. अच्छा, हे तू नातू? नाही, मुलगा आहे माझा. अच्छा, मुलगा. अच्छा, मुलासोबत आई ट्रिप करते. काय वाटतं एकंदरीत हे सगळं चित्र? मजा वाटते मजा खूप वाटते. खूप मजा वाटते. असं रॅली निघली पाहिजे. आपली संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि येत्या पिढीला आहे नवीन वर्ष. पण उद्या असतं. आमचं उद्या आहे. कधी कधी एकत्र येतो, कधी कधी एक दिवस पुढे येतो आमचा. म्हणजे तुम्ही सिंधी आहात? सिंधी आहे. अच्छा, सिंधी आहे आणि सिंधी देवत असताना तो जुलेलाल असतं, पाणी देवता वरुण देवता असतो जुलेलाल. उद्या त्याची जयंती आहे, मग ते पण आमचं चैत्रामध्येच येतं, म्हणून ते आमचं पण न्यू इयर आहे. आमचं पण उद्या आहे. म्हटलं आज इथे जाऊन येऊ बघू. आजी पण मला सांगा ना, आता ना कसं झालं की छोटी मुलं नाही फार सोशल मीडियाच्या खूप आहारी केलेत. प्रत्येकाला ही संस्कृती माहिती नाहीये आणि एकंदरीत आपण आपल्या संस्कृतीची ओळख कुठेतरी करून देतोय. काय वाटतं येणाऱ्या पिढीला, काय सांगाल तू? आता येणाऱ्या पिढीचं काय नाही बाबा, त्यांची पुढे काय होणार आहे माहिती नाही. आम्ही जुने आहे म्हणून जर आम्हाला सगळं माहिती असतं, बाकी पुढे काय होणार आहे माहिती नाही. अजून एक 25-30 वर्षांनंतर या शोभायात्रा अशा चालू राहतील? अजून चालू राहतील. असंच कायम ठेवलं व्यवस्थित. आम्ही राहणार की नाही ते वेगळी गोष्ट. पण संस्कृती परंपरा चालू ठेवली की सगळं चालू राहील. आपण पाहतोय एक आई आपल्या मुलासोबत 2 व्हीलर वरती चक्क या शोभायात्रामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक वेगळा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक जण पारंपरिक वाद्यांमध्ये, पारंपरिक पोशाखामध्ये जी आपली मराठी संस्कृती आहे ती जपण्याचा कुठे ना कुठेतरी अनेक जण प्रयत्न करतात आणि हेच रंग गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवतोय. कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले. जय महाराष्ट्र. गिरगाव.